नमस्कार विद्यार्थ्यांनो, मध्ये भरपूर गॅप झाला आहे. आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरशिप या टॉपिकला सुरुवात केली होती. सुरुवातीची जी थेरी आहे त्या थेरीमध्ये आपण कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो, कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो या दोन रेशोंचा अभ्यास केला आहे. आज आपण या टॉपिकमधला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुडविल नावलौकिक, त्याचं व्हॅल्युएशन कसं करायचं. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल जे प्रॉब्लेममध्ये पुढे आपल्याला विचारलं जाणार आहे. मग व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचं मूल्यांकन करण्याच्या आपल्याला आत्ता इयत्ता 12वीच्या पुस्तकामध्ये दोन पद्धती दिलेल्या आहेत. पहिली आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड. ओके, दोन्ही मेथडमध्ये काही कॉमन सूत्र आहेत, फॉर्म्युले आहेत. ते सूत्र लक्षात ठेवून, ते फॉर्म्युले लक्षात ठेवून त्यामध्ये किमती भरून आपल्याला फक्त त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. अत्यंत सोपं आहे हे. पहिलं बघा, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, त्यामध्ये पहिलं आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, सरासरी नफ्याच्या सरासरी इतकं आपण ते कॅल्क्युलेट करणार आहोत, म्हणून त्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड असं म्हटलं जातं. मग ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये 3 स्टेप आहेत किंवा 3 सूत्र आहेत, म्हणून आपण 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट, म्हणजे आधी एकूण नफा काढायचा. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, सरासरी नफा काढायचा. मग त्याचं सूत्र दिलं आहे बघा, लिहिलं इथे, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर एकूण नफा भागिले वर्ष, किती वर्षाचा एकूण दिलेला आहे, 2, 4, 5, 6, किती वर्षाचा दिलेला आहे प्रॉफिट तो. ते उदाहरण सोडवताना लक्षात येईल. त्यानंतर तिसरी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. हे नंबर ऑफ इयर परचेसेस दिलं जातं प्रॉब्लेममध्ये. जर नंबर ऑफ इयर परचेसेस दिलं नसेल तर गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट एवढाच तो गुडविल असणार आहे. ओके, मग गुडविलचं सूत्र काय आहे, तर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. आपण याचं अगोदर उदाहरण बघूया. पुस्तकातलंच उदाहरण घेऊया आपण. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, इथे बघा दिलेलं आहे सूत्र. ओके, पान नंबर 129 वरती उदाहरण आहे बघा इथे. प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ द पास्ट 4 years आर ॲज फॉलोज. प्रॉफिट किंवा लॉसेस काहीतरी असणार आहे, मागच्या 4 वर्षांचे इथे दिलेले आहेत बघा. इयर आणि अमाऊंट 2016, 2017, 2018 आणि 2019 असे 4 वर्षाचा प्रॉफिट लॉस. एखाद्या वर्षी लॉस, एखाद्या वर्षी प्रॉफिट झालेला असणार आहे. त्यानुसार 2016ला बघा 1,20,000 कंसात लिहिले प्रॉफिट, म्हणजे 2016ला 1,20,000 प्रॉफिट झालेला आहे. 2017 80,000 प्रॉफिट. 2018 20,000 कंसात म्हटले लॉस. 2019 60,000 कंसात म्हटले प्रॉफिट. म्हणजे 4 वर्षापैकी, मागील 4 वर्षापैकी एका वर्षी लॉस झाला आहे आणि बाकीचे 3 वर्ष प्रॉफिट झालं आहे. मग आपल्याला पहिल्या सूत्रानुसार पहिलं सूत्र काय आहे, तर कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. ओके, मग टोटल प्रॉफिट बरोबर काय, तर एकूण नफा. मग एकूण नफा कसा काढायचा, तर ह्या 3 जे प्रॉफिट आहेत कोणते कोणते बघा, मी इथे लिहिते. 1,20,000 अधिक 80,000 अधिक 60,000 वजा जो 1 वर्षाचा लॉस आहे तो वजा करायचा आहे. म्हणजे 1,20,000 अधिक 80,000 अधिक 60,000 वजा 20,000. मग 1,20,000 अधिक 80 2 लाख, 2 लाख अधिक 60 2,60,000 वजा 20 2,40,000. कळतं आहे, तिघांची बेरीज झाली 2,60,000. त्याच्यातून लॉस वजा केला 20,000, म्हणजे एकूण नफा आला 2,40,000. 2,40,000. ओके, त्यानंतर दुसरं सूत्र आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. सूत्रानुसार फक्त किमती भरायच्या आहेत. सूत्र काय आहे, ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, मग टोटल प्रॉफिट आपण काढला इथे, किती आलं आहे, 2,40,000. बघा मी सूत्रात किमती भरते. 2,40,000 भागिले नंबर ऑफ इयर्स, किती वर्षाचा दिला आहे तो 4, म्हणून भागिले 4. 4ने भाग लावा,
4×24 60,000 म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट येणार आपला 60,000. कळतं आहे? 2,40,000 भागिले 4 60,000. पुढचं सूत्र आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविलचं सूत्र लिहिलं आहे गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. आता इथे नंबर ऑफ इयर परचेसेस दिलं आहे बघा इथे. इन द अबाव एक्झाम्पल इफ गुडविल इज टू बी कॅल्क्युलेट ॲज 2 इयर परचेसेस. वरच्या उदाहरणामध्ये जर गुडविल कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते गुडविल 2 वर्षाच्या खरेदीवरती तयार करायचं आहे किंवा काढायचं आहे, म्हणजे 2 इयर्स परचेसेस. मग इथे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं आहे. किती ॲव्हरेज प्रॉफिट? 60,000. म्हणजे 60,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस 2. 60,000 गुणिले 2 1,20,000. अशा पद्धतीने गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, कळतं आहे? परत एकदा रिपीट करते बघा. पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. यामध्ये 3 सूत्र, एक कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आणि कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. त्यातलं पहिलं कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट म्हणजे एकूण नफा काढायचा आहे. जेवढी वर्ष दिले 4, 5, 6 त्या सगळ्यांच्या नफ्यातून जो काही लॉस आहे, तोटा आला असेल एखाद्या वर्षीचा, तर तो तोटा वजा करायचा. जसं की या उदाहरणामध्ये 2016, 17, 18 आणि 19 या 4 वर्षामध्ये 2018ला लॉस दाखवला आहे किंवा लॉस दिला आहे. मग वरच्या 3 प्रॉफिटमधून तो लॉस वजा केला, प्रॉफिट येतो आहे 2,40,000. एकूण नफा आला 2,40,000. ओके. दुसरं सूत्र ॲव्हरेज प्रॉफिट टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट आला आहे 2,40,000 भागिले किती वर्षाचा आहे हा? 4 वर्षाचा, म्हणून भागिले 4. 4×24 60,000ने भाग लागतो. ॲव्हरेज प्रॉफिट आला 60,000. त्यानंतर तिसरं सूत्र कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. हे उदाहरणमध्ये दिलं जातं परचेसेसचे वर्ष. मग ॲव्हरेज प्रॉफिट आला आपला 60,000 गुणिले 2 1,20,000. अशा पद्धतीने ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. प्रॉब्लेममध्ये दिलं जाणार की कुठच्या मेथडने आपल्याला करायचं कॅल्क्युलेट, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड की सुपर प्रॉफिट मेथड. ओके. सेकंड मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. बघा त्याच्यामध्ये पहिली 2 जी फॉर्म्युला आहेत, पहिली 2 जी सूत्र आहेत ती कॉमन असणार आहेत. म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट आणि कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. म्हणजे एकूण नफा काढायचा आणि मग त्या नफ्यातून ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा. पहिल्या 2 ही जी 2 फॉर्म्युला आहेत ते दोन्ही फॉर्म्युला इथे कॉमन राहतात. ओके. त्यानंतर तिसरं सूत्र आहे कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटचं सूत्र बघा. नॉर्मल प्रॉफिट बरोबर कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR. NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न जो प्रॉब्लेममध्ये दिला जाईल, डिवायडेड बाय 100. कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. उदाहरणामध्ये बघूया आपण. चौथं आहे कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. फक्त किमतीवरच जायचं आहे. पाचवं आहे गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. हे सुद्धा कॉमन आहे, फक्त ॲव्हरेज प्रॉफिटच्या जागी सुपर प्रॉफिट टाकायचं आपल्याला. ओके. आपण आता उदाहरण बघूया सुपर प्रॉफिट मेथडचं. बघा इथे दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय युझिंग सुपर प्रॉफिट मेथड. गुडविलची व्हॅल्यू काढायची आपल्याला सुपर प्रॉफिट मेथड वापरून. वर्ष दिलेत आणि अमाऊंट दिले बघा. 2014, 15, 16, 17, 18 एकूण वर्ष किती झाली? 5. ओके. पहिल्या वर्षी प्रॉफिट, दुसऱ्या वर्षी प्रॉफिट, तिसऱ्या वर्षी प्रॉफिट, चौथ्या वर्षी लॉस, 5व्या वर्षी प्रॉफिट. क्लिअर. ह्याच्यावरून आपण काय काढणार? टोटल प्रॉफिट. ओके. सो फर्स्ट टोटल प्रॉफिट कसा काढायचा? 80,000 अधिक 95,000 अधिक 1,00,000 अधिक 85,000 वजा 40,000. इथे लक्षात बघा. प्रॉफिट, सगळ्या प्रॉफिटची बेरीज वजा लॉस जो आहे तो लॉस वजा करायचा त्याच्यातून. अशा पद्धतीने आपण टोटल प्रॉफिट काढणार आहोत. टोटल प्रॉफिट येईल आपला 3,30,000. काढून बघा प्रत्येकाने 3,30,000. दुसरं सूत्र काय आहे आपलं? कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट, जे पहिल्या मेथडमध्ये पण आहे. मग कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट कसं? ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर. टोटल प्रॉफिट किती आला? 3,30,000 भागिले 5. 3,30,000 भागिले 5. 5 वर्षाचा आहे म्हणून. मग 3,30,000ला 5ने भागा. 66,000 येते का बघा.
ओके, अशा पद्धतीने आपल्याला मिळणार ॲव्हरेज प्रॉफिट. दुसरं कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. सूत्र काय नॉर्मल प्रॉफिटचं? कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. मग आता कॅपिटल एम्प्लॉयड वरती प्रॉब्लेममध्ये दिलं आहे बघा, 3,50,000. NRR नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%, दॅट इज डिवायडेड बाय 100. ओके, इथे नंबर ऑफ इयर्स चुकून झालेला आहे, इथे 100 पाहिजे. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे ते. क्लिअर. मग आता इथे सूत्रामध्ये किमती भरायच्या आहेत आपल्याला. नॉर्मल प्रॉफिट बरोबर कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. कॅपिटल एम्प्लॉयड किती दिला आहे? 3,50,000 गुणिले NRR किती दिला? नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12% म्हणजे 12. बघा 3,50,000 गुणिले 12 भागिले 100. बघा इथे 2 0 आर कॉमन, 2 0 कॉमन आहेत म्हणून ते काढून टाकले. म्हणजे किती झाले? 3,500 गुणिले 12, उत्तर येणार आहे 42,000. ओके, नॉर्मल प्रॉफिट कसं काढायचं कळलं? नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, असं येणार आपला नॉर्मल प्रॉफिट. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिटचं सूत्र आहे ॲव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं आपल्याला इथे किती? 66,000. नॉर्मल प्रॉफिट मिळालं 42,000. त्यांची वजाबाकी आहे. 66 वजा 42 24,000. क्लिअर. आणि शेवटचं आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविलचं सूत्र आहे सुपर प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. सुपर प्रॉफिट हा बघा इथे वरती काढला आहे 24,000 गुणिले नंबर ऑफ इयर्स इथे दिलेलं असणार आहे 2 इयर्स परचेसेस म्हणून गुणिले 2 48,000. अशा पद्धतीने आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड वापरून गुडविल व्हॅल्यू करायला सांगतात. एका वेळी एकच मेथड सांगतील, एकतर ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने काढा किंवा मग सुपर प्रॉफिट मेथडने काढा. ओके, ॲव्हरेज प्रॉफिट मेथडमध्ये 3 सूत्र. पहिलं सूत्र कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. दुसरं सूत्र कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. तिसरं सूत्र कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेसेस. ओके, सेकंड मेथड सुपर प्रॉफिट मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट, एकूण नफा काढायचा ह्या पद्धतीनेच. पहिली 2 सूत्र कॉमन आहेत बघा. दुसरं कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंतर कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. त्यानंतर